मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये ॲप इन्स्टॉल करायचं आहे। ॲप इन्स्टॉल करण्यासाठी प्ले स्टोअरवरती या। प्ले स्टोअरच्या सर्च बारमध्ये नारी शक्ती दूत असं टाईप करा आणि सर्च करा। सर्च केल्याच्या नंतर मित्रांनो अशा पद्धतीचं ॲप तुमच्या समोर येईल। मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष महाराष्ट्र राज्य यांच्याकडून हे ॲप विकसित करण्यात आलेलं आहे। मित्रांनो, हेच ॲप तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। मित्रांनो, तुमच्या मोबाईलमध्ये हे ॲप इन्स्टॉल झाल्याच्या नंतर या ॲपला ओपन करून घ्या। ओपन झाल्याच्या नंतर अशा पद्धतीचा इंटरफेस तुमच्या समोर दिसून येईल। मित्रांनो, या ठिकाणी या ॲपची माहिती दिलेली आहे। ही माहिती तुम्हाला वाचायची असेल तर वाचून घ्या, नाहीतर पुढे बटनवरती क्लिक करा। 2 वेळा पुढे बटनवरती क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो या ठिकाणी आता डन बटन आलेलं आहे, या बटनवरती क्लिक करा। त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकावा लागणार आहे। मित्रांनो, या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर खाली एक चेक बॉक्स दिलेला आहे, त्या चेक बॉक्सवरती टिक करा। चेक बॉक्सवरती टिक केल्याच्या नंतर या ॲपच्या टर्म्स अँड कंडिशन दिलेल्या आहेत, या वाचायच्या असतील तर वाचा किंवा स्वीकारावरती क्लिक करा। स्वीकारावरती क्लिक केल्याच्या नंतर खाली पाहू शकता लॉग इन बटनवरती क्लिक करा। मित्रांनो, लॉग इन बटनवरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती एक OTP पाठवला जाईल आणि तो आलेला OTP तुम्हाला या ठिकाणी फिल करून घ्यायचा आहे। मित्रांनो, या ठिकाणी तुमचा OTP टाकल्याच्या नंतर व्हेरीफाय OTP बटनवरती क्लिक करा। अशा पद्धतीने तुमचा OTP व्हेरीफाय करून घेतला जाईल। आता या ठिकाणी मित्रांनो काही परमिशन मागितल्या जातील, त्या परमिशन अलाव करा। आता मित्रांनो, तुम्ही तुमच्या मोबाईल नंबरनुसार लॉग इन झालेले असाल। आता या ठिकाणी तुमच्या समोर एक पॉपअप विंडो दिसून येत आहे। या ठिकाणी तुम्हाला तुमची प्रोफाईल अपूर्ण असल्याचे सांगितलेलं आहे। तुम्हाला सर्वात पहिल्यांदा तुमची प्रोफाईल पूर्ण करायची आहे। त्यासाठी आपली माहिती भरण्यासाठी येथे क्लिक करा, या बटनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा तुम्हाला तुमचं पूर्ण नाव टाकायचं आहे। मित्रांनो, तुमचं पूर्ण नाव टाकून घेतल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला ईमेल ID टाकायचा आहे। त्यानंतर खाली जिल्हा निवडायचा आहे। जिल्हा निवडल्यानंतर तुम्हाला तुमचा तालुका निवडायचा आहे आणि सर्वात खाली नारी शक्तीचा प्रकार तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे। नारी शक्ती प्रकारवरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी 10 प्रकार तुम्हाला दिसून येतील, तर तुमचा नक्की कोणता प्रकार आहे या ठिकाणी तुम्हाला निवडून घ्यायचा आहे। गृहिणी असाल तर गृहिणी निवडून घ्या, सामान्य महिला असाल तर सामान्य महिला निवडून घ्या। मित्रांनो, आता ही संपूर्ण माहिती भरल्याच्या नंतर अपडेट करा, या बटनवरती क्लिक करा। तर मित्रांनो, आता तुमची प्रोफाईल ही अपडेट झालेली आहे। या ठिकाणी तुम्ही भरलेली संपूर्ण माहिती तुमच्या समोर दिसून येईल। या ठिकाणी खाली स्क्रोल केल्यानंतर पहा एक हेल्पलाईन नंबर सुद्धा दिलेला आहे। तुम्हाला अर्ज भरताना काही अडचण आल्यास तुम्ही या नंबरवरती कॉल करू शकता। तसेच मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी खाली 4 ऑप्शन दिसत आहेत। या ठिकाणी नारी शक्ती दूत या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर या ॲपचा मेन इंटरफेस तुमच्या समोर अशा पद्धतीचा दिसून येईल। तर मित्रांनो, या ॲपच्या काही कंडिशन आहेत ज्यामुळे आपण यापुढे स्क्रीन रेकॉर्ड करू शकत नाही। त्यासाठी मी दुसऱ्या मोबाईलमध्ये तुम्हाला हा अर्ज भरून दाखवत आहे। मित्रांनो, अर्ज भरण्यासाठी आपल्याला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा संपूर्ण अर्ज तुमच्या समोर अशा पद्धतीने ओपन झालेला असेल। आता मित्रांनो, या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा तुम्हाला लाभार्थी महिलेचे संपूर्ण नाव टाकायचे आहे। मित्रांनो, महिलेचे नाव टाकल्याच्या नंतर खाली तुम्हाला महिलेच्या पतीचे किंवा वडिलांचे नाव टाकायचे आहे। सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी कोणाचं नाव टाकत आहात हे निवडून घ्यायचं आहे। वडिलांचं नाव टाकताय किंवा पतीचं नाव टाकताय या ठिकाणी तुम्हाला निवडून घ्यायचं आहे। त्यानंतर जर तुम्ही पती निवडला असेल तर पतीचं पूर्ण नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे। त्यानंतर मित्रांनो, खाली तुम्हाला महिलेचा जन्मदिनांक निवडायचा आहे। जन्मदिनांक निवडा या बटनवरती क्लिक करा। क्लिक केल्याच्या नंतर कॅलेंडर तुमच्या समोर येईल। या कॅलेंडरच्या माध्यमातून तुम्ही जन्मदिनांक निवडू शकता किंवा वरती पेन आयकॉन दिलेला आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही टाईप करून सुद्धा तुमची जन्मतारीख टाकू शकता। तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुमची जन्मतारीख टाकल्यानंतर ओके बटनवरती क्लिक करा। तुमच्या जन्मतारखेनुसार तुमचं जे वय आहे ते या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल। त्यानंतर मित्रांनो, आता आपल्याला अर्जदाराचा पत्ता आणि इतर माहिती भरायची आहे। या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा जन्माचे ठिकाण निवडून घ्या, जिल्हा निवडून घ्या, त्यानंतर तालुका निवडा, त्यानंतर गाव किंवा शहर या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे। ग्रामपंचायत आहे, नगरपंचायत आहे किंवा नगरपालिका आहे किंवा महानगरपालिका आहे हे तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे। त्यानंतर मित्रांनो, खाली पिनकोड टाकायचा आहे। पिनकोड टाकल्याच्या नंतर आता अर्जदाराचा संपूर्ण रहिवासी पत्ता आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे। मित्रांनो, या ठिकाणी अर्जदाराचा रहिवासी पत्ता टाकल्याच्या नंतर खाली आपल्याला मोबाईल नंबर टाकायचा आहे। मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर मोबाईल नंबरच्या खालच्या बॉक्समध्ये आधार नंबर टाकायचा आहे।
मित्रांनो, मोबाईल नंबर आणि आधार नंबर टाकल्यानंतर खाली पाहू शकता शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का, या ठिकाणी तुम्हाला होय किंवा नाहीवरती क्लिक करायचं आहे. जर शासनाच्या कोणत्याही एका योजनेचा तुम्ही लाभ अगोदरच घेत असाल तर होयवरती क्लिक करा, नसेल तर नाहीवरती क्लिक करा. तसेच मित्रांनो, जर तुम्ही होयवरती क्लिक केलं तर तुम्हाला या ठिकाणी लाभाची रक्कम टाकायची आहे. आणि जर तुम्ही नाहीवरती क्लिक केलं तर आता सध्या कोणत्या योजनेचा अर्ज भरताय तुम्ही, या योजनेचा लाभ घेणार आहात, ती योजना तुमच्या समोर दिसून येईल. त्यानंतर मित्रांनो, खाली वैवाहिक स्थिती निवडायची आहे. तुमचं लग्न झालेलं आहे का, अविवाहित आहात किंवा विधवा, परित्यक्त्या, निराधार, घटस्फोटित महिला आहात, हे तुम्हाला या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, आता आपल्याला बँकेचा पूर्ण तपशील भरायचा आहे. सर्वात पहिल्यांदा बँकेचे नाव टाकायचे आहे. बँकेचं नाव टाकल्याच्या नंतर बँक खातेदाराचे पूर्ण नाव या ठिकाणी टाकायचे आहे आणि त्याच्या खाली बँक खाते क्रमांक म्हणजेच तुमचा अकाउंट नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. मित्रांनो, बँक खाते जोडताना एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचं बँक खातं हे आधार कार्ड सोबत लिंक असलं पाहिजे. जर तुमचं बँक खातं आधार कार्ड सोबत लिंक होत नसेल तर इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमध्ये तुमचं अकाउंट ओपन करून घ्या आणि ते अकाउंट तुम्ही इथं जोडून द्या. मित्रांनो, अकाउंट नंबर टाकल्याच्या नंतर तुमच्या बँकेचा IFSC कोड तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. IFSC कोड टाकल्याच्या नंतर खाली पाहू शकता आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडलेला आहे का, हे तुम्हाला या ठिकाणी विचारलेलं आहे. असेल तर होयवरती क्लिक करा, नसेल तर नाहीवरती क्लिक करा. आता मित्रांनो, संपूर्ण माहिती आपली भरलेली आहे. या ठिकाणी पाहू शकता आता आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. सर्वात पहिल्यांदा आपले आधार कार्ड अपलोड करायचे आहे. अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र आपल्याला अपलोड करायचं आहे. हे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही या ठिकाणी रेशन कार्ड सुद्धा अपलोड करू शकता, TC अपलोड करू शकता किंवा तुमचं मतदान कार्ड सुद्धा अपलोड करू शकता. त्यानंतर मित्रांनो, उत्पन्न प्रमाणपत्राचं ऑप्शन आहे. जर तुमच्याकडे उत्पन्न प्रमाणपत्र नसेल तर तुम्हाला पिवळ्या किंवा केशरी रेशन कार्डचा फोटो अपलोड करायचा आहे. त्यानंतर अर्जदाराचे हमीपत्र अपलोड करायचे आहे. मित्रांनो, अर्जदाराचे हमीपत्र तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल अशा पद्धतीचे हमीपत्र तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये डाउनलोड करायला लिंक भेटेल. त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि डाउनलोड केलेल्या हमीपत्राची प्रिंट करून घ्या आणि प्रिंट केल्यानंतर यावरती एक सिग्नेचर करून या ठिकाणी अपलोड करा. त्यानंतर मित्रांनो, तुमचे बँक पासबुक अपलोड करा आणि खाली अर्जदाराचा एक फोटो घ्या. मित्रांनो, अर्ज भरताना अर्जदार तुमच्या जवळ असला पाहिजे. अर्जदाराचा फोटो हा मोबाईल कॅमेऱ्याच्या माध्यमातून तुम्हाला लाईव्ह काढायचा आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही तुमचे डॉक्युमेंट अपलोड करून घ्या. अपलोड केलेले डॉक्युमेंट तुम्हाला या साईटला दिसून येतील. संपूर्ण डॉक्युमेंट अपलोड केल्याच्या नंतर या ठिकाणी अर्जदाराचा फोटो या बटनवरती क्लिक करून अर्जदाराचा एक फोटो काढून घ्या. अर्जदाराचा फोटो क्लिक केल्याच्या नंतर आता खाली तुम्हाला हमीपत्र ॲक्सेप्ट करायचं आहे. ॲक्सेप्टवरती क्लिक करा. या ठिकाणी स्वीकारावरती क्लिक करा आणि माहिती जतन करा या बटनवरती क्लिक करा. मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही संपूर्ण भरलेली माहिती दिसून येईल. काही चुकीची माहिती तुमच्याकडून भरण्यात आलेली असेल तर तुम्ही या ठिकाणी बदल सुद्धा करू शकता. जर माहिती सगळी व्यवस्थित असेल तर फॉर्म सबमिट करा या बटनवरती क्लिक करून तुमचा अर्ज सबमिट